नमस्कार तुम्हा सर्वांना आमच्या आयरी फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी वामचं कालवण बनवत आहे. तर आता मी वामचं कालवण बनवणार आहे. त्याच्यासाठी मी वाम चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि एका साईडला मी आता कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर हिरवी मिरची एकत्र वाटण करून घेणार आहे. तर मी आता वामला थोडंसं मीठ आणि हळद लावून घेत आहे. याला चांगलं मिक्स करून घेते आणि याला तव्यावरती फ्राय करून घेते जेणेकरून कालवणामध्ये लवकर शिजतील फिश. आता माझ्या मच्छीला चांगलं हळद मीठ लावून झालेलं आहे. आता मी याला तव्यामध्ये फ्राय करायला टाकते. आता मी मच्छी तव्यामध्ये टाकून दिलेलं आहे. हे फ्राय होईपर्यंत मी मसाला मिक्सरमध्ये वाटून घेत आहे. तर आता माझा मसाला वाटून झालेला आहे. तर आता इथं आपली वाम पण थोडी फ्राय झालेली आहे. तर आपण याला अजून 2 मिनटं फ्राय करून घेऊया आणि एका साईडला कालवणाला फोडणी देऊन घेऊया. कालवण बनवण्यासाठी मी तर कढई ठेवलेली आहे. याच्यामध्ये आता मी तेल टाकून घेते. तेल चांगलं आपलं गरम करून घ्यायचं आहे. तर आता इथं आपलं तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मी आता तेजपत्ता टाकून घेते. 4-5 कढीपत्त्याचे पानं, थोडासा हिंग टाकते. तर ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट वेगळी करून घेतली ती टाकून घेते. अद्रक लसूणची पेस्ट टाकून आपण चांगलं परतून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेणार आहोत. एक चमचे हळद आणि 2 चमचे घरगुती मसाला टाकणार आहोत. अर्धा चमचा मीठ मसाला. याला चांगलं आता मिक्स करून परतून घ्यायचं आहे. याला चांगलं 1 मिनिट परतून घेऊया. त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया. आणि आता वाटण केलेला मसाला टाकून घेणार आहे. तर आपलं टोमॅटो या मसाल्यामध्ये शिजून जाईल. तर इथं मी कांदा खोबऱ्याचं वाटण केलेला मसाला टाकून घेते. याला चांगलं मिक्स करून घेऊया. याला 5 मिनिटं चांगलं तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे. आता आपल्या मसाल्याला चांगल्यापैकी तेल सुटलेलं आहे साईडला. तर आपण फ्राय केलेली मच्छी मसाल्यामध्ये टाकून घेऊया. आपली मच्छी फ्राय झालेली आहे. इथे गॅस बंद करून टाकूया आणि मसाल्यामध्ये टाकून घेऊ मच्छी. तर आता आपण फ्राय केलेली मच्छी मसाल्यामध्ये टाकून घेऊया.
तर आपण मसाल्यामध्ये मच्छी टाकून घेतलेली, याला चांगलं 2 मिनटं मिक्स करून घेऊया. मसाल्यामध्ये पण आपण मच्छी चांगली परतून घ्यायची 2 मिनटं. तर आपली आता मच्छी मसाल्यामध्ये चांगली फ्राय झालेली आहे. याच्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकून घेऊया. आता आपलं पाणी टाकून झालेलं आहे आणि गरम पाणी टाकल्यामुळं बघा आपल्या भाजीला किती छानपैकी तरी सुटलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आपण मच्छीला पण मीठ लावलेलं आहे, तर मीठ आपण आपल्या प्रमाणात टाकायचं आहे. आपलं आता मीठ टाकून झालं, याला आता मिक्स करून घेऊया चांगलं आणि 10-15 मिनटं याला शिजवायला ठेवूया. आता आपल्या कालवणाला चांगली उकळी आलेली आहे. याला आता मिडियम गॅसवरती चांगलं शिजून घेऊया. आता आपलं कालवण झालेलं आहे, मच्छी पण छानपैकी शिजलेली आहे बघा. तर आपण आता गॅस बंद करून टाकूया. तर अशा प्रकारे माझं आमचं कालवण रेडी आहे. तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला तर नक्कीच आम्हाला कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.